श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। सृष्टौ या सर्गरूपा जगदनविधौ पालनीया च रौद्री संहारे चापि यस्या जगदिदमखिलं क्रीडनं या पराख्या पश्यन्ति मध्यमाथो तदनु भगवती वैखरी वर्णरूपा सा स्मद्वाचं प्रसन्ना विधि हरिगिरीशाराधितालङ्करोतु। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। श्री जगदंबा माता की जय। मागच्या भागात आपण गंगावतरण, अष्टवसूंचा उद्धार, भीष्माचार्यांचा जन्म, मत्स्यगंधा म्हणजेच सत्यवती देवी आणि राजा शंतनू यांचा विवाह, त्यांचे पुत्र धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर यांची विवाह कथा, 5 पांडवांच्या जन्माची कथा, असा कथाभाग आपण ऐकला. आता त्याच्या पुढील कथाभाग जो आहे तो आपण आज ऐकणार आहोत. एके दिवशी माद्री बरोबर पांडू राजा रममाण झालेला असतो आणि त्याच वेळेला एका मुनीच्या शापामुळे त्या राजाला मृत्यू येतो आणि माद्री आणि कुंतीवर दुःखाचा डोंगर कोसळतो. माद्री स्वतःला दोष देते आणि राजाबरोबर सती जाते आणि 5 पांडवांना घेऊन कुंती आश्रमामध्ये राहायला लागते. पण थोड्या दिवसानंतर आश्रमामधले मुनी सर्वजण त्या 5 पांडवांना आणि कुंतीला घेऊन हस्तिनापूरला घेऊन जातात. भीष्म सर्वांना राजवाड्यात घेऊन जातात आणि त्यांचं आनंदाने पालन पोषण करत राज्यकारभार करू लागतात. कुंती घडलेली सगळी कथा भीष्म महाराजांना सांगते आणि भीष्म महाराजांना पण अतिशय वाईट वाटतं. त्यांनी ते कुंतीला धीर देतात आणि सगळीच मुलं ही अतिशय प्रेमाने ती सांभाळू लागतात. कौरवांचे धृतराष्ट्राचे 100 मुलं कौरव आणि पांडुराजाची ही 5 मुलं, 105 हे हस्तिनापूरचे राजपुत्र तिथे राजवाड्यामध्ये आनंदाने राहू लागतात. धनुर्विद्या, युद्धकला आदी सर्व विद्यांमध्ये गुरु द्रोणाचार्य सर्वांना पारंगत करतात. 5 पांडवांचा विवाह द्रुपद देशाच्या राजाची मुलगी द्रौपदीशी होतो आणि अर्जुनाचाही अजून एक विवाह झालेला सांगितलंय. श्रीकृष्णाच्या बहिणीशी सुभद्रेशी अर्जुनाचा विवाह होतो. तिला अभिमन्यू नावाचा एक अत्यंत पराक्रमी असा मुलगा होतो. महायुद्धात तो कौरव पांडवांचं जे महायुद्ध झालेलं आहे त्यामध्ये तो मारला जातो आणि द्रौपदीचीही 5ही मुलं मारली जातात. महाराज विराट यांच्या मुलाशी उत्तराशी अभिमन्यूचा विवाह झालेला असतो आणि परीक्षित राजे जे आहेत त्यांचा जन्म ह्या उत्तरेपासून झालेला आहे. हा एकमेव कुरुवंशचा वारस जिवंत असतो. त्यांचा मुलगा राजा जन्मेजय, ज्याला व्यास मुनींनी देवी भागवत पुराण स्वतः सांगितलेलं आहे, जे आपण ऐकत आहोत. हे एकमेव पुराण असं आहे की जे स्वतः व्यासमुनींनी रचलेलं आहे आणि तेच राजा जन्मेजय यांना ते सांगतही आहे. तर असं हे घनघोर महायुद्ध झालेलं आहे. सर्व कौरवांचा नाश झालेला आहे. धृतराष्ट्र, गांधारी, विदुर आणि त्यांच्या बरोबर कुंती असे 5 पांडव हे सगळे एकत्र राहू लागतात. पण धृतराष्ट्राला वैराग्य प्राप्त होतं आणि ते सगळेजण मिळून म्हणजे धृतराष्ट्र, गांधारी, विदुर आणि कुंती हे सर्वजण मिळून शतयुग नावाच्या आश्रमामध्ये गंगा नदीच्या तीरावर वनामध्ये ते राहू लागतात. थोड्या दिवसांनी म्हणजे जवळजवळ 6 वर्षांनी सर्व पांडव जे आहेत ते सुभद्रा, द्रौपदी, उत्तरा आणि काही
मंत्री असे सर्वजण शतयुग आश्रमात धृतराष्ट्र, कुंती, विदुर आणि गांधारी या सर्वांना भेटण्यासाठी जातात. सर्वांची भेट होते, परंतु महात्मा विदुर भेटत नाहीत. त्यांच्याबद्दल जेव्हा युधिष्ठिर विचारतात त्यावेळेला ते तपश्चर्या करण्यासाठी इथंच जवळपास कुठेतरी ते एकांतामध्ये राहत आहेत, ते आमच्या बरोबर इथं राहत नाहीत असं धृतराष्ट्र त्यांचे काका त्यांना सांगतात. मग असं समजल्यावर धृतराष्ट्र त्यांना शोधत शोधत विदुर काकांना शोधत बाहेर पडतात. एके ठिकाणी त्यांची विदुरजींची आणि युधिष्ठिरांची भेट होती आणि त्यावेळेला होतं असं की विदुरजी जे आहेत त्यांची ही जीवन ज्योत जी आहे ती युधिष्ठिरामध्ये सामावली गेलेली आहे असं या ग्रंथामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. कारण युधिष्ठिर हे पण धर्मराजाचेच पुत्र आणि विदुरजी हे पण धर्मराजापासूनच त्यांचाच हा जन्म आहे, पुनर्जन्म. त्यामुळं त्यांची जी ज्योत आहे ती युधिष्ठिरांच्या तेजामध्ये विलीन झाली असं सांगितलेलं आहे. त्यानंतर युधिष्ठिराला अतिशय दुःख होतं. पांडव आणि सर्व यांना पण ही गोष्ट जेव्हा कळती त्यावेळेला सर्वच जण मिळून आपले काकाच गेलेले असल्यामुळं सर्वजण नदीमध्ये स्नान करतात आणि त्यांचं जे काही त्यांचं की ज्योत तर सामावलेली असते त्यांची, त्याच्यामुळं त्यांचं और्ध्वदेहिक कार्य जे आहे ते उरकतात आणि काही दिवस तिथेच राहतात सर्वजण. त्यावेळेला तिथे नारद मुनी आणि व्यास मुनी तिथे अवतीर्ण झालेले त्यांना दिसतात. व्यास मुनींना पाहून कुंती, सुभद्रा, उत्तरा, गांधारी या सर्वांनाच खूप आदर वाटतो त्यांच्याबद्दल आणि ते सगळेजण त्याला नमस्कार करतात आणि असं म्हणतात की आम्हाला आमची मुलं जी युद्धामध्ये मारली गेलेली आहेत तर त्या मुलांचं आम्हाला पुन्हा एकदा दर्शन तुम्ही घडवून द्यावं. तुमच्यामध्येच ती ताकद आहे आणि तुम्हीच आम्हाला हे दर्शन घडवून देऊ शकता असं ह्या सगळ्या माता म्हणजे कुंती आहे, गांधारी आहे, सुभद्रा आहे आणि उत्तरा पण आहे, हे सगळ्यांनी त्यांना आपल्या गेलेल्या मुलांचं पुन्हा एकदा दर्शन द्या असं सांगतात. मग त्यावेळेला व्यासमुनी माता भगवतीची आराधना करतात आणि त्यांची स्तुती करतात. ब्रह्मस्वरूपिणी, मणिद्वीप निवासिनी अशा ह्या भगवती मातेचं व्यासमुनी अतिशय प्रार्थनापूर्वक स्तवन करतात आणि मग त्या स्तुतीला माता प्रसन्न होते आणि भुवनेश्वरी माता सर्वांच्या मुलांचं दर्शन ह्या सगळ्या मातांना देते असा या ग्रंथामध्ये आपल्याला उल्लेख आढळतो. त्यानंतर सर्वजण म्हणजे पांडव आणि राण्या, धृतराष्ट्र आदीची परवानगी घेतात आणि पुन्हा हस्तिनापुरात ते परत येतात. अशा प्रकारे आपला द्वितीय स्कंदाचा 7वा अध्याय आपला संपलेला आहे. यापुढे 3 दिवसानंतरच त्या ज्या वनामध्ये हे राहत असतात धृतराष्ट्र, गांधारी वगैरे, तर त्या वनाला आग लागती अशी बातमी धृतराष्ट्र युधिष्ठिर राजाला कळते आणि त्या वनातल्या आगीमध्ये कुंती, धृतराष्ट्र आणि गांधारी यांचा मृत्यू झाला आहे असं नारद मुनी पांडवांना सांगतात. मग त्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा, बलराम हेही दोघं त्यांच्या परधामाला गेल्याचे वृत्तांत आणि यादव कुळाचा नाश झाला आहे हा वृत्तांत स्वतः अर्जुनाने भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या मृत्यूच्या बातमीने दुःखी होऊन प्राण त्यागणाऱ्या 8 पट्टराणींचा अंतिम संस्कार केलेला आहे असं ह्या ग्रंथात लिहिलेलं आहे. तसेच बलराम आणि रेवती यांचाही अंतिम संस्कार करून आपलं कर्तव्य जे आहे ते अर्जुनाने पूर्ण केलेलं आहे. द्वारकापुरी समुद्रात बुडून जाते आणि मग जो अनिरुद्धचा मुलगा वज्र त्याचं नाव आहे, तर त्याला अर्जुन इंद्रप्रस्थामध्ये जाऊन ते राज्य बहाल करतो आणि अनिरुद्धचा मुलगा जो आहे वज्र याला इंद्रप्रस्थाचं राज्य त्याला बहाल करतो. आणि मग त्यानंतर सर्व पांडव आणि द्रौपदी यांनी हस्तिनापूरचं राज्य धर्मनिष्ठ अशा राजर्षी परीक्षित राजाकडे सोपवलेलं आहे आणि ते सगळेजण हिमालयाकडे प्रयाण करतात आणि एक एक करून तिथे सगळ्यांचे प्राण त्यागलेले आहेत त्यांनी. अखेरच्या धामापर्यंत फक्त धर्मराज म्हणजेच युधिष्ठिर राजे हे धर्माने वागलेले असल्यामुळं ते सदेह स्वर्गामध्ये गेल्याचा उल्लेख या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. राजा परीक्षित
तेही आपल्या आजोबांप्रमाणेच नीतीने आणि धर्माने हस्तिनापूरचे राज्य चालवत असतात. एके दिवशी राजा परीक्षित जंगलामध्ये शिकारीला गेलेले होते. हरिण वगैरे काही शिकार मिळते का असं बघत बघत राजा बराच काळपर्यंत तिथे फिरत राहतात, पण त्यांना शिकार काही मिळत नाही. दुपार झालेली होती. तहानलेल्या राजाला जवळच एका मुनींचा आश्रम दिसतो. तो आश्रम होता श्रमिक ऋषींचा. तिथे ते तपस्या करत ध्यानमग्न अवस्थेमध्ये शांत बसलेले राजाला दिसतात आणि राजाला असं वाटतं की इथं कोणीतरी असेल किंवा हे मुनीच जरी ध्यानस्थ बसले आहेत की काय, तर आपण आवाज तरी देऊन आपण यांच्याकडे पाणी तरी मागू. म्हणून त्यांनी आवाज दिला आणि पिण्यासाठी पाणी मागितले. मिळेल का असं विचारलं, पण मुनीवर त्यांच्या ध्यानमग्न अवस्थेतून बाहेर आले नाहीत आणि त्यांचं ध्यान लागलेलं होतं. त्यामुळं दुसरं तिथं कोणी पाणी द्यायला पण नसल्यामुळं तहानलेला राजा हा अतिशय त्याला क्रोध आला आणि त्या रागामध्येच त्यांनी तिथं एक जवळ एक मृत साप, त्याला सर्प पडलेला दिसला आणि तो जो सर्प आहे तो त्या ध्यानस्थ मुनींच्या गळ्यामध्ये अडकवून राजा तिथून निघून गेला. थोड्या वेळाने त्या मुनींचा मुलगा तिथे येतो आणि त्यांनी आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला साप कोणीतरी अडकवला आहे असं त्याला दिसतं. त्याला या गोष्टीचा अतिशय राग येतो आणि साधनेच्या बळावर त्याला कळतं की हे परीक्षित राजाने, हस्तिनापूरचा नरेश परीक्षित राजा यांनी हे कृत्य केलेले आहे. आणि मग तो त्या राजाला 7 दिवसात तक्षकाच्या डसण्याने तुझा मृत्यू होईल असा शाप त्याला देतो. मग त्या मुलींच्या जवळच एखादा एक जो इथला गावातला एक तो व्यक्ती असतो राज्यामधला, तो त्या राजाला ती महालात येऊन ही बातमी सांगतो की तुम्हाला त्या मुनींच्या मुलांनी 7 दिवसाच्या आत तक्षक नावाचा सर्प जो आहे तो तुम्हाला डसेल आणि तुमचा मृत्यू होईल असा शाप दिलेला आहे. आणि मग ही गोष्ट ऐकल्यानंतर मात्र परीक्षित राजाला अतिशय वाईट वाटतं आपण केलेल्या कृत्याचा. त्याला पश्चाताप होतो आणि तो मनोमन त्याची माफीही मागतो. पण आता अपराध जर माझ्या हातून घडला आहे आणि आता मला या अपराधाची शिक्षा जी काय आहे ती भोगावीच लागणार आहे, पण मला काहीतरी केलं पाहिजे आणि यातून मला काहीतरी माझा जीव वाचवण्यासाठी काहीतरी मार्ग काढला पाहिजे. या अपराधाचे पाप जे आहे या पापातून सुटका करण्यासाठी मला काहीतरी केलंच पाहिजे असं विचार राजाच्या मनात यायला लागतात. मला काहीही करून माझे प्राण वाचवायचे आहेत आणि त्या शापातून मला सुटका हवी आहे असं मंत्रीगणांशी राजा चर्चा करतो. प्रत्येक जणच आपलं जीवन जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी काहीतरी उद्योग करत असतो. तसंच मला 7 दिवसात मृत्यू येणार आहे हे समजले आहे, मग मला हा मृत्यू येऊ नये म्हणून मला नक्कीच काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी त्यावेळेला राजा जे आहे त्यांना एका कथेचं स्मरण होतं आणि मग ते म्हणतात की मी कथा जी आहे आता तुम्हाला मी सांगतो आहे ती कथा तुम्ही ऐका आणि तुम्हाला त्यावेळेला लक्षात येईल की स्वतःचा जीव वाचवण्यासाठी किंवा आपला प्राण वाचवण्यासाठी काहीतरी धडपड ही प्रत्येक जण करत असतो. तर ती कथा परीक्षित राजा त्यांच्या मंत्रीगणाला सांगतोय. राजा कथा सांगू लागतो. महर्षी भृगू त्यांची पत्नी पुलोमा यांच्या बरोबर राहत असतात. त्यांच्यापासून त्या पुलोमाला च्यवन ऋषी नावाचे पुत्र जन्मतात. त्यांची पत्नी सुकन्या. सुकन्यापासून च्यवन ऋषींना प्रमती नावाचा मुलगा होतो आणि त्याचं लग्न होतं प्रतापी नावाच्या कन्येशी. आणि मग ह्या प्रमती आणि प्रतापी त्या दोघांचा रुरु नावाचा एक पुत्र जन्मतो. तर त्याच दिवसांमध्ये इथे स्थूलकेशी नावाचे एक विख्यात ऋषी त्यांच्या आश्रमात राहत असतात. त्यांच्या आश्रमाच्या जवळच्या नदीच्या तटावर मेनका नावाच्या सुंदर अप्सरेने एका कन्येला जन्म दिलेला असतो आणि ती त्या नवजात कन्येला तिथेच सोडून ती स्वर्गात निघून गेलेली असते. त्या नवजात कन्येला अनाथ आहे असे समजून स्थूलकेशी ऋषी जे असतात ते तिला आश्रमामध्ये नेऊन तिचा आपल्या मुलीप्रमाणे सांभाळ करतात आणि त्या मुलीचं नाव, त्या बालिकेचं नाव प्रमदवरा असं ठेवतात. दिवस जात असतात. इकडे हा ऋषिकुमार रुरु जो आहे तो मोठा होत असतो आणि आश्रमामध्ये ही ऋषिकन्या प्रमदवरा ही पण तरुण होत असते, रूपसंपन्न होत असते. मेनका अप्सरेची ही कन्या असल्यामुळे ही अतिशय रूपसुंदरी असतेच.
एके दिवशी हा ऋषिकुमार रुरू आणि ही प्रमदवरा नावाची जी कन्या आहे, हे दोघं एकमेकांच्या समोर येतात आणि त्या दोघांनाही एकमेकांबद्दल अतिशय प्रेम वाटू लागतं. प्रेमात पडलेला हा रुरू तिच्याशिवाय कुठलीच गोष्ट त्याला रुचेनाशी होते आणि तो सदैव तिच्याच विचारामध्ये मग्न राहायला लागतो. आणि ज्यावेळेस तो आश्रम सोडून जायची वेळ येते आणि आपल्या वडिलांच्या आश्रमात जेव्हा तो येतो तेव्हा तो तिथं त्या प्रमदवरेच्या आठवणीमध्ये उदास असा राहायला लागतो. मग त्यावेळी वडिलांना ही गोष्ट खटकते. ते म्हणतात की एवढा माझा तरुण तडफदार मुलगा पण हा असा अचानक उदास राहायला लागलेला आहे, याचं काहीतरी कारण असेल, काय कारण असेल म्हणून वडिलांनी त्याच्या उदासीचं कारण विचारल्यावर रुरू मनातली सगळीच गोष्ट जी आहे त्यांना सांगतो आणि मी जर लग्न केलं तर मी प्रमदवराशीच लग्न करीन अशी अटही त्यांना त्यांची इच्छा जी आहे ती बोलून दाखवतो. मग हे दोन्ही ऋषी जे आहेत, प्रमती ऋषी आणि स्थूलकेशी ऋषी, हे दोघांचे वडील, हे दोघही ऋषी एकमेकांना भेटून त्यांच्या विवाह सोहळ्याचं आयोजन करतात. तयारी सुरू होती. एक दिवस असं होतं की कन्या जी आहे प्रमदवरा ही अंगणामध्ये खेळत असती आणि त्यावेळेला ती एक सर्पाच्या दंशाने तिचा मृत्यू होतो आणि ती कन्या मृत्युमुखी पडते. स्थूलकेशी ऋषी जे तिचे वडील असतात, ज्यांनी सांभाळ केलेला असतो तिचा, ते अत्यंत दुःखी होतात आणि ज्यावेळेला रुरू त्यांच्या आश्रमामध्ये त्यांना जेव्हा ही बातमी कळती तर रुरू देखील तिथे येतो आणि आपली होणारी पत्नी जी मृत्युमुखी पडलेली आहे असं पाहून अत्यंत दुःखी होतो आणि नदीच्या किनारी उदास बसतो आणि आत्महत्येचा विचार करू लागतो. पण सदसद विवेक बुद्धी त्याची जी असते ती जागृत होते आणि तो त्या आत्महत्येच्या विचारातून बाहेर पडतो आणि म्हणतो की मी आतापर्यंत जर काही जप तप आराधना केलेली असेल, काही पुण्य जोडलं असेल तर त्या पुण्याच्या प्रभावानं माझी ही होणारी पत्नी जिवंत व्हावी, अन्यथा मग मी मात्र नाही, तसं झालं नाही तर मी माझे प्राण त्यागेल असा संकल्प करून हातात पाणी घेऊन ते संकल्पित पाणी तो जमिनीवर सोडतो. तिथे त्यावेळीच एक देवदूत तिथे आलेला असतो आणि तो ऋषिकुमार रुरूने केलेला संकल्प तो ऐकतो आणि आपण असे करू नका, दुसरी एखादी चांगली कन्या पाहून लग्न करून आपण सुखी व्हा असे तो देवदूत त्या रुरूला समजावतो. पण रुरू ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतोच, तो अतिशय हट्टाला पेटलेला असतो. ते पाहून देवदूत आणि आपल्या मुलीचा मृत्यू झालेला आहे असं पाहून तिचे हे जन्म देणारे पिता गंधर्वराज विश्ववसू या दोघांनीही या यमराजाला कथा सांगितली आणि प्रमदवराला जिवंत होण्यासाठी प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेला यश येतं आणि यमराज रुरूला त्या देवदूताला सांगतो की रुरूचं अर्ध आयुष्य जे आहे ते जर त्यांनी त्याच्या होणाऱ्या पत्नीला जर अर्पण केलं तर ती जिवंत होऊ शकेल आणि मग त्यांचं आयुष्य जे आहे ते पुन्हा सुरळीत होऊ शकेल असं यमराज देवदूताला रुरूला निरोप देण्यासाठी सांगतात. तो निरोप घेऊन हा जो देवदूत आहे तो या रुरूला ती गोष्ट सांगतो आणि मग त्या रुरूने प्रयत्नपूर्वक आपल्या पत्नीला जिवंत केलेला आहे आणि मग नंतर तो रुरू ऋषिकुमार आणि ती प्रमदवरा ऋषिकन्या या दोघांचं लग्न होतं आणि दोघंही सुखाने राहू लागतात. तर अशा प्रकारे त्या रुरूने जसं आपल्या पत्नीला प्रयत्नपूर्वक जिवंत केलं आणि त्यांचा संसार सुरू केला, तसंच मलाही काहीतरी प्रयत्न केला पाहिजे आणि ह्या ऋषींच्या शापातून मुक्त होऊन मला इथं जिवंत राहून आपलं हे राज्य जे आहे हे सुरळीत चालवलं पाहिजे असा विचार त्या राजाच्या मनात वारंवार यायला लागतो. आणि त्यासाठी मग तो सगळ्या मंत्रीगण जे बसलेले असतात, ज्यांना ही कथा सांगितलेली असते, त्या मंत्रीगणांना तो म्हणतो की आता आपण एक काम करूयात, आपण एक 7 मजली उंच असा एक महाल बांधून घेऊ. तर त्यासाठी आणि त्या महालामध्ये आपण सगळी सुरक्षा करून घेऊ. आणि नंतर त्याचबरोबर तो काय करतो की त्या ऋषिकुमार ज्यांनी शाप दिलेला असतो त्यांच्याकडे क्षमा याचना करण्यासाठी आपल्या सेवकांना पाठवतो आणि त्यांना राजाने क्षमा मागितली आहे आणि तुम्ही क्षमा करावी असं राजा सांगत आहे, अशी त्यांना जाऊन तुम्ही प्रार्थना करा असं म्हणून ते सेवक जे आहे त्यांना पाठवतो. आणि इकडे आपला जो महाल 7 मजली महाल जो बांधलेला असतो त्या महालाच्या पूर्ण बाजूंना चहूबाजूंना मंत्रधारी असे ब्राह्मण जे असतात की जे
सतत मंत्रघोष करत असतात. त्याचं जीवित राहण्यासाठी जे अनुष्ठान करायचं असतं तर ते अनुष्ठान त्यांनी चालवलेलं असतं. असे सगळं त्या महालाच्या आसपास तो सगळ्या ब्राह्मणांना, सगळ्या सैन्याला तो तैनात करतो. आणि त्या महालावर कोणी चढू नये म्हणून किंवा कोणी तिथून शिरकाव करू नये म्हणून अगदी हत्तींचा पहारा किंवा शस्त्रधारी सैनिक त्याने तिथे नियुक्त केलेले असतात. मुंगीला सुद्धा काय, पण वाऱ्याला सुद्धा तिथे शिरकाव करण्याची तिथं शक्यता नसती. इतकं सुरक्षित ठिकाण त्यांनी स्वतःसाठी बनवून घेतलेलं असतं. आणि आपल्या जीवनाचे एक एक दिवस तो तिथे व्यतीत करीत असतो. आणि तिथूनच तो त्याचा राज्यकारभार जो आहे तो तिथूनच तो चालवत असतो. याच दिवसांमध्ये कश्यप नावाचा एक ब्राह्मण जो त्याच्या राज्यातच राहत असतो त्याला ही बातमी कळते. आणि मग त्याला त्याची ख्याती अशी असते की त्याला प्रबल असा विषनाशक मंत्र येत असतो. तो मनात विचार करू लागतो की मी राजाकडे जातो आणि त्याला सर्पदंश जरी झाला तरी माझ्या मंत्राने मी त्याचा जीव वाचवेन आणि राजाकडून मग मला भरपूर पैसे मिळतील असा विचार करून तो राजाकडे जातो. त्याच वेळेला वाटेमध्ये तक्षक नावाचा जो नाग त्याला राजाला जो डसणार असतो तो एका सुंदर माणसाचं रूप घेऊन त्या कश्यप ऋषींना वाटेमध्येच तो अडवतो. आणि त्या कश्यपाला सांगतो की मी तक्षक नाग आहे. माझं जे विष आहे ते कालकूट असं विष आहे, म्हणजे जे जिभेला कणभर जरी लागलं तरी क्षारधात मृत्यू होईल असं ते विष आहे. तुझ्या मंत्रांचा कोणताही प्रभाव या माझ्या विषावर होणार नाही. त्यामुळे तू व्यर्थ प्रयत्न करू नकोस, तू परत जा. आणि तुला जर बघायचं असेल या गोष्टीचं प्रात्यक्षिक तर मी तुला नक्कीच दाखवू शकतो. हा समोर जो हिरवागार वृक्ष दिसतोय तुला, त्या वृक्षाला माझं विष जर सोडलं म्हणजे त्या वृक्षामध्ये तर तो जो वृक्ष आहे हिरवागार तो जळून जाईल. आणि मग त्यावर तुझा मंत्र काही उपयोग होतोय का ते तू बघ आणि तुलाच कळेल तुझ्या मंत्राचा माझ्या विषासमोर काहीही उपयोग होणार नाही. मग तो कश्यप त्या तक्षकाला म्हणतो की तू विषबाधित कर किंवा त्या वटवृक्षाला जाळून भस्म कर, पण तरीही मी त्याला पुनरुज्जीवित करून दाखवेल. आणि घडलंही तसंच. तक्षकानं ते झाड जे आहे ते भस्म केलं आणि कश्यपने ते जे त्याचा जो मंत्र होता तो मंत्र उच्चारला आणि ते अभिमंत्रित पाणी हातात घेऊन त्या झाडाची जी राख पडलेली असती त्या राखेच्या ढिगावर ते अभिमंत्रित पाणी शिंपडलं. आणि ते झाड जे आहे ते आश्चर्यकारकरित्या पहिल्यापेक्षाही सुंदर असं टवटवीत हिरवगार महाकाय वटवृक्ष तो पुन्हा उभा राहिला. मग आता मात्र तक्षकाला आश्चर्य वाटलं आणि त्यांनी कश्यपाला विचारलं की हे काम तू पैशासाठीच तर करत आहेस ना, मग तुला हवेत असतील तेवढे पैसे मी तुला आत्ताच देतो आणि तू ते पैसे घे आणि तू इथून निघून जा. पण तू राजापर्यंत जाऊ नकोस, कारण राजाला मला डसण्याचा आदेश आहे तर त्याप्रमाणे मी त्याला डसणारच आहे. आणि तुला पैसेच हवे असतील तर तू ते पैसे मीच तुला देतो आणि तू इथून ते पैसे घेऊन निघून जा. त्यावेळेला तो कश्यप जो आहे तो मनात विचार करू लागतो की आता जर मी हे पैसे घेतले तर मला धनाचा अभिलाषी लोभी म्हणून सर्वजण माझ्याकडे बघतील. आणि मी जर राजाकडे गेलो आणि त्याला जर वाचवलं तर राजा मला पैसेही देईल आणि त्याचबरोबर माझी कीर्तीही पसरेल, मला पैसेही मिळतील आणि माझा एक जीव वाचवल्याचं पुण्यही मिळेल. पण त्याच वेळेस त्याचं दुसरं मन असं म्हणतं, द्वंद्व त्याच्या मनात चालू असते की काय करू. तर दुसरं मन असं म्हणतं की असंही थोड्या दिवसात आज ना उद्या राजाचा मृत्यू तर होणारच आहे, तर ठीक आहे आता मी कशाला उगीच प्रयत्न करत बसून, जाऊ दे. आता हा मला पैसे देतो इथेच तर मी ह्याच्याकडून दुप्पट पैसे घेतो, मला जेवढे हवे आहेत त्याच्या दुप्पट पैसे घेतो आणि मी इथून निघून जातो, तेच माझ्यासाठी जास्त उत्तम होईल. असं त्या द्वंद्वामध्ये अडकलेला तो कश्यप शेवटी त्याचं दुसरं मन जिंकतं आणि तो त्या तक्षकाकडून धन घेतो आणि तो घरी निघून जातो. आणि त्यानंतर तक्षक जो आहे तो राजाला मारण्यासाठी म्हणून हस्तिनापुरामध्ये दाखल होतो. तिथं गेल्यावर त्याला लक्षात येतं की परीक्षित राजा हा मंत्र औषधी या सर्वांनी उपयुक्त अशा एका 7व्या मजल्यावरच्या महालामध्ये जिथे वाराही सहजपणे पोहोचू शकणार नाही अशा ठिकाणी तो राहत आहे. आणि हे पाहून तक्षकाला थोडासा प्रश्न पडतो की आता आपण कसं इथपर्यंत पोहोचायचं, कारण इथं सैन्यांचा कडक पहारा आहे आणि कुणालाही ते वर
सोडत नाहीयेत राजाला, ते कुणालाही भेटू देत नाहीयेत. त्या राजापर्यंत कसं पोचता येईल याचा तो तक्षक विचार करू लागतो आणि त्यानंतर तो त्याचे जे साथीदार नाग असतात त्यांना समोर बोलवतो आणि सांगतो की तुम्ही ब्राह्मणाचा वेश धारण करा. ब्राह्मणाचा वेश धारण करून तुम्ही हातामध्ये फळं फुलं असे घेऊन त्या राजाकडे जा आणि त्या एका फळामध्ये मी छोट्याशा आळीचं रूप घेऊन मी त्या फळामध्ये बसेन आणि मग त्या राजापर्यंत मला पोचता येईल. त्या आपल्या तक्षकाची ती आज्ञा शिरसावंदे मानून ते नाग जिथे जमलेले असतात ते नाग जे आहेत ते ब्राह्मणाचा वेश धारण करतात आणि आपल्या बरोबर फळं आणि फुलं घेऊन ते ज्या एका फळामध्ये तक्षक तो आळीच्या रूपात लपून बसलेला असतो. तर राजाच्या महाराजावर ते जातात. दारात सर्व पहारेकरी त्यांना ऑब्व्हियसली अडवतातच आणि म्हणतात की तुम्ही कोणीही राजाला भेटू शकत नाहीत, कारण राजा अतिशय सध्या ध्यानमग्न अवस्थेमध्ये राहत आहेत, त्याच्यामुळं तुम्ही त्यांना कोणीही भेटू शकत नाहीत. परंतु हे ब्राह्मण जे आहेत नागाच्या रूपात आलेले ते म्हणतात की ठीक आहे, तुम्ही आम्हाला सोडू नका आतमध्ये, पण हे अभिमंत्रित ही फळं आणि फुलं आम्ही राजासाठी भेट म्हणून आणलेली आहेत, तर ती महाराजांनी जर खाल्ली तर त्यांचं आयुष्य हे नक्कीच वाढेल, आयुष्यामध्ये वृद्धी होईल, त्यांचं भय जे आहे ते नाहीसं होईल आणि आम्हाला जरी तुम्ही जाऊ दिलं नाही तरी आमची ही फळं आणि फुलं त्यांच्यापर्यंत अवश्य तुम्ही पोहोचवावीत असं ते सांगतात. आणि ती फळं आणि फुलांच्या टोपल्या ज्या आहेत ते त्यांच्या राजाच्या सैनिकाच्या हातात देतात आणि तिथून ते निघून जातात. त्या पहारेकऱ्यांना बिचाऱ्यांना काही कळत नाही. ते म्हणतात ठीक आहे, आपले राजेसाहेब या फळं आणि फुलांच्या आशीर्वादारूपाने जर वाचले तर आपल्याला चांगलंच आहे, म्हणून ते त्याच्यामध्ये त्यांना काही विचित्र वाटत नाही आणि ते पहारेकरी ते राजा ते द्वारपाल जे असतात ती फळांची फुलांची टोपली घेऊन ते राजापर्यंत आज जाऊन ते ठेवतात आणि नागही ते निघून जातात. मग त्या महालामध्ये काही एक दोन चार मंत्रीगण आणि राजा तिथे काहीतरी विचार विनिमय करत बसलेले असतात. त्यावेळेला राजा ती फळं बघून, ते फळं अतिशय खरंच दिसायला अतिशय सुंदर अशी असतात आणि त्यातलं एक मोठं फळ जे आहे, हा राजा भूक लागते म्हणून त्यात एक फळ तो कापतो आणि त्यामध्ये जे तक्षक बसलेला असतो आळीचं रूप घेऊन, तर तो तक्षक त्या स्वतःच्या मूळ रूपामध्ये प्रगट होतो आणि त्या राजाला डसतो आणि हे सर्व त्या क्षणात ते विष असतं त्या तक्षकाचं, ते अतिशय विषारी असं विष असतं आणि त्यामुळे राजाचा तिथे तडफडून मृत्यू होतो. आणि हे सगळं पाहून सगळे मंत्रीगण रक्षकगण अतिशय भयभीत होतात, त्यांना काही कळत नाही, सगळीकडे आरडाओरडा सुरू होतो, हाहाकार मचतो. क्षणार्धात राजा मृत्युमुखी पडतो आणि तक्षक मात्र हा आकाशात गेलेला सगळ्यांना दिसतो. सर्वच जण अतिशय दुःखी झालेले असे तिथे विवंचनेत बसलेले असतात. विषाने शरीर दग्ध झालेले असल्यामुळे सर्व मंत्री हे जे आहेत ती रक्षा, ते दग्ध झालेल्या शरीराची जी रक्षा आहे तर ती रक्षाच चितेवर ठेवतात आणि अर्धदेही क्रिया ही पार पाडतात. राजा जन्मेजय हे त्यावेळेला अतिशय लहान वयाचे असतात आणि मग एक दिवस चांगला मुहूर्त वगैरे बघून त्या लहान वयाच्याच जन्मेजयला राजसिंहासनावर बसवलं जातं. राजपुत्राचं शिक्षण सुरू होतं, शिक्षण हळूहळू पूर्णही होतं आणि एक कुशल सत्यनिष्ठ धर्मात्मा अशा राजाच्या रूपात राजा जन्मेजय हे हस्तिनापूर नरेश म्हणून सर्वांना परिचित होतात. समयानुसार त्यांचा विवाह काशीपती राजा सुवर्णवर्मा नावाच्या जे राजे आहेत त्यांच्या राजकन्येशी, जिचं नाव आहे वपुष्टमा, तर त्या जन्मेजय राजांचं आणि वपुष्टमा राजकन्येचं दोघांचंही तिथं विवाह संपन्न होतो आणि नंतर ते दोघेही आनंदी आणि सुखाचं असं आयुष्य या हस्तिनापूरमध्ये ते हळूहळू तिथं त्यांचं आयुष्य सुरू होतं. एके दिवशी काय होतं, तक्षकाचा शत्रू असतो उत्तांग नावाचा, तर तो त्या हस्तिनापूर राज्यामध्ये प्रवेश करतो. कारण त्याला माहित असतं की ह्या राजा जन्मेजयचे वडील जे आहेत परीक्षित, तर त्यांचा मृत्यू हा तक्षकाच्या डसण्यानं झालेला आहे आणि हा तक्षक जो आहे हा माझाही शत्रूच आहे. त्याच्यामुळं हा राजा जन्मेजय जो परीक्षितचा मुलगा आहे हा तक्षकाला मारण्यासाठी माझा मी त्याचा उपयोग करून घेऊ शकतो असं त्या उत्तंकला जे लक्षात येतं. तो प्लॅन करतो आणि तो म्हणतो की आता आपण राजा जन्मेजय याची आपण मदत घेऊयात आणि मग तो
एके दिवशी राजा जनमेजय यांची भेट घेतो आणि सांगतो की तुम्हाला तुमच्या राज्यातल्या मंत्रीगणांनी काही सांगितलं नसेल, पण मी तुम्हाला आज गुपित एक गोष्ट सांगणार आहे की तुमच्या वडिलांचा मृत्यू जो आहे तो तक्षक नावाच्या सर्पाच्या डसण्याने झालेला आहे. की तुम्हाला बातमी कुणीही सांगितली नसेल आणि त्यामुळे तुम्हाला हे काही माहित नाहीये. तुम्हाला माहित नसल्यामुळे तुमचं वैरही नाहीये त्याच्याशी काही. परंतु तुम्ही असं करू नका. सर्पजात ही तुमची वैरी आहे. तुमच्या वडिलांचा मृत्यू त्या सर्पामुळे झालेला आहे. तर तुम्ही काय करा की सर्पसत्र नावाचा एक यज्ञ असतो तो तुम्ही करून घ्या आणि सगळी सर्पजात जी आहे त्याचा विनाश करण्याचं तुम्ही ठरवा. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही असा सगळ्या ह्या सर्पजातींचा विनाश जर केला तर तुमच्या वडिलांना मात्र नक्कीच मुक्ती मिळेल असं म्हटल्यावर आपल्या वडिलांचा मृत्यू हा मुनींच्या शापाने झाला आहे इतकंच ज्याला माहित होतं त्या राजा जनमेजयला आता ही गोष्ट कळते की आपल्या वडिलांचा मृत्यू हा तक्षक नावाच्या एका सर्पाच्या डसण्याने झालेला आहे. आणि मग त्या वेळेला राजाला अतिशय दुःख होतं. गंगा नदीच्या किनारी तो एक मोठा 100 खांबांचा असा मंडप तयार करून घेतो आणि मंत्रीगणांना अशी आज्ञा देतो की उत्तम यज्ञासाठी अशी वेदिका बनवा आणि आपल्याला सर्पसत्र नावाचा एक यज्ञ करायचा आहे. त्यासाठी जी काही सामग्री लागती ती सामग्री एकत्र करा, यज्ञाची तयारी करा अशी सर्व मंत्रीगणांना तो आज्ञा देतो. सर्व मंत्रीगण लगेच त्याच्या आज्ञेला प्रमाण मानतात आणि तयारी करतात. यज्ञविधी तयारीही होती आणि यज्ञ पशु म्हणून तक्षक असेल असे राजा जनमेजय तिथे जमलेले जे वेद पारंगत ब्राह्मण असतात त्यांना तो सांगतो. तक्षकाला इकडं ही बातमी कळती आणि मग तो इंद्रदेवांना शरण जातो आणि इंद्रदेवांना तो याचना करायला लागतो की मला याच्यातून वाचवा. कारण पृथ्वी तलावर जनमेजय राजांनी सर्पसत्र नावाचा यज्ञ सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये यज्ञाची आहुती पडून माझा मृत्यू होणार आहे. कारण त्यांनी यज्ञबळी म्हणून यज्ञ पशु म्हणून माझंच हे नाव सांगितलेलं आहे. असं म्हटल्यावर इंद्र जो आहे तो शरण आलेल्या तक्षकाला इथे आपल्या जवळच थांबण्यासाठी सांगतो आणि म्हणतो तू काही काळजी करू नको, मी तुला नक्की वाचवेन. पण हे जे यज्ञाचे मुख्य मुनी म्हणून जे उत्तंक ज्यांनी ही सगळी गोष्ट सांगितलेली असती जनमेजय राजाला, तर तेच तिथले मुख्य ऋषी असतात, मुख्य मुनी असतात. मग ते काय करतात की इंद्रासहित तक्षक इथं यज्ञामध्ये येऊन भस्म व्हावा असा मंत्र म्हणत ते आवाहन करतात. त्यावेळी तक्षकाने घाबरून यायावर वंशातील जरत्कारूचे पुत्र धर्मनिष्ठ अस्तिक नावाच्या मुनींचं स्मरण केलं. अस्तिक मुनी म्हणून जे आहेत तर ते सर्पांच्या याच्यामधले जातीमधले अतिशय श्रेष्ठ मुनी म्हणून त्यांची गणना होते. तर त्यांचं स्मरण त्यावेळेला ह्या तक्षकाने केलं. आणि मग त्यावेळी ते अस्तिक मुनी जे आहेत ते जनमेजयाचा यज्ञ ज्या ठिकाणी सुरू झालेला असतो त्या ठिकाणी ते पोहोचतात. अस्तिक मुनींना पाहून राजाला आश्चर्यही वाटतं आणि आनंदही होतो. ते इतके श्रेष्ठ मुनी आपल्या यज्ञामध्ये आलेले आहेत म्हणून. आणि मग तो राजा यथायोग्य त्यांची पूजा करतो, सन्मान करतो आणि तुम्हाला काही हवं असल्यास तुम्ही मला आज्ञा करा अशी त्या मुनींना प्रार्थना करतो. पण त्यावेळेला अस्तिक मुनी म्हणतात की हा यज्ञ मला बाकी काही नकोय, फक्त हा यज्ञ जो आहे तो आत्ताच्या आत्ता तू थांबव. आणि मग असं म्हटल्यावर त्या मुनींच्या शब्दाला मान देऊन राजा सर्पसत्र यज्ञ जो आहे तो बंद करतो. यज्ञ बंद तर केला पण राजाच्या मनात शांतता निर्माण होत नाही. माझ्या वडिलांचा इतका दुर्दैवी मृत्यू व्हावा याबाबत त्याचं मन अतिशय अस्वस्थ होत होतं. कोणत्याही राजाचा मृत्यू रणांगणावर झाला तर तो चांगला, किंवा वयानुसार घरातच झाला, वृद्धापकाळाने झाला तरी ठीक आहे, पण एका चक्रवर्ती राजाचा असा असह्य अवस्थेमध्ये मृत्यू व्हावा ही गोष्ट अतिशय वेदनादायक आहे असं त्या राजाला वारंवार वाटायला लागतं. आणि आपल्या वडिलांबद्दल ते अतिशय दुःखी होतात आणि याच्यावर काहीतरी उपाय आहे का अशी ते मला असेल तर उपाय सांगा अशी प्रार्थना ते व्यासमुनींना करतात. ज्यावेळी माझे वडील दुर्गती सोडून स्वर्गात जातील, त्यांना स्वर्गप्राप्ती होईल, त्यावेळेस माझ्या मनाला शांतता लाभेल आणि त्यासाठी काहीतरी उपाय मला तुम्ही सांगा अशी राजा जनमेजय व्यासमुनींना विनवणी करतात. त्यावेळी व्यासमुनी राजाला श्रीमद देवी भागवत पुराणाचे श्रवण मी तुला करवेन आणि त्यातून तुला नक्की शांती प्राप्त होईल.
सर्व वेदांचे सार असलेला हा ग्रंथ अतिशय मंगलमय आणि आनंद देणारा असा आहे, असं व्यासमुनी राजाला सांगतात. मग पुढे राजा जन्मेजय व्यासमुनींना बरेचसे प्रश्न विचारतो की आस्तिक मुनी जे आलेले होते माझ्या यज्ञाच्या ठिकाणी, तर त्यांनी मला हा यज्ञ बंद करायला सांगितलं आणि मीही मुनींची आज्ञा श्रेष्ठ मानणं हे माझ्या वंशाच्या सगळ्याच लोकांनी, पूर्वजांनी पण मुनींची आज्ञा श्रेष्ठ मानलेली आहे, तर मीही त्यांच्याच वंशातला असल्यामुळं मी त्यांची आज्ञा ही प्रमाण मानली आणि तो सर्प यज्ञ जो आहे तो बंद केला. तर मला त्याच्याबद्दल अशा ज्या काही कथा आहेत, त्या ज्या काही गोष्टी आहेत की असं का घडलं, तर या संदर्भातलं तुम्ही मला सांगा, असं राजा जन्मेजय हा व्यासमुनींना प्रार्थना करतो. राजांनी विचारलेल्या काही प्रश्नांची काही उत्तरं असतात, तर व्यासमुनी म्हणतात की ठीक आहे, मी तुला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. तर त्यासाठी ते कथा सांगतात. तर आता जरत्तरू नावाचे एक शांत स्वभावाचे ऋषी असतात. ते संन्यस्त जीवन जगत असतात, पण एके दिवशी त्यांचे पूर्वज त्यांना स्वप्नात येऊन त्यांना असं सांगतात की तू हे संन्यस्त जीवन सोड आणि लग्न करून गृहस्थाश्रम स्वीकार. गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर तुझा वंश जो आहे तो पुढे वाढेल आणि तुझा वंश विस्तार झाल्यानंतरच आम्हाला जे आहे ते मुक्ती मिळेल आणि आम्हाला स्वर्ग प्राप्त होईल, नाहीतर आम्ही अंतरिक्षामध्ये भटकत राहू, असं म्हटल्यावर मग त्यावेळेला जरत्तारू जे आहेत ते होकार देतात आणि ते त्यांना एक अट घालतात. ती अट अशी की जर मला माझ्याच नावासारखी असलेली मनमिळावू सुशील अशी मुलगी माझी पत्नी म्हणून मला जर मिळाली तरच मी लग्नबंधनाचा स्वीकार करीन, गृहस्थाश्रमात प्रवेश करीन, अन्यथा नाही, असं म्हणून त्या पूर्वजांना तो सांगायला लागतो. पण ते पूर्वज म्हणतात की ठीक आहे, तू आमचा आशीर्वाद आहे तुला, तू तीर्थाटनासाठी बाहेर पड, तुला तुझ्याच नावाशी नावाची मन मिळावू सुशील अशी कन्या तुला नक्कीच मिळेल. आणि मग ती जरत्तारू जे ऋषी आहेत ते बाहेर पडतात तीर्थाटनासाठी. मग आता सर्वांना असा प्रश्न पडलेला असेल की जरत्कारूची ही अट पूर्ण होऊन जरत्कारू जो आहे तर त्याच्याच नावाची कन्या त्याला मिळते का, तर त्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती उत्तरं आपल्याला व्यासमुनी ही एका कथेतूनच देत आहेत. तर ती कथा अशी, कश्यप ऋषी यांना 2 पत्नी असतात. एक असते कद्रू आणि दुसरीचं नाव असतं विनता. एके दिवशी सूर्य आपल्या रथावर आरूढ होऊन येत असतात. त्यांनी त्या दोघीही त्यांना दुरूनच पाहतात आणि आपापसात बोलू लागतात की हे घोडे किती सुंदर आहेत, या रथाचा एक घोडा तर किती सुंदर दिसतो आहे, असं ते एकमेकांशी बोलायला लागतात. आणि हा जो अतिशय सुंदर दिसणारा घोडा जो आहे तो कोणत्या रंगाचा आहे असं तुला वाटतंय, असं ती कद्रू नावाची जी पत्नी असती ती विनता नावाच्या पत्नी, म्हणजे त्या दोघी एकमेकांच्या सवती, तर त्या दोघी एकमेकांमध्ये असं बोलायला लागतात. तर ती विनता म्हणते की हा अतिशय सुंदर दिसणारा घोडा हा पांढऱ्या रंगाचा आहे, पण ती कद्रू म्हणते की हा पांढऱ्या रंगाचा नाहीये, हा कृष्ण रंगाचा आहे. मग दोघींमध्ये शर्यत लागते की जवळ आल्यानंतर आपण याचा रंग कोणता आहे ते नक्की बघू. आणि मग कद्रू म्हणते की माझं म्हणणं जर बरोबर असेल, हा जर घोडा जर काळ्या वर्णाचा असेल तर तुला माझी दासी होऊन राहावं लागेल आणि जिथे जाईल तिथं तुझ्याच खांद्यावर बसून मी प्रवास करेन, असं तिला अट घालते. आणि कद्रू आपल्या सगळ्या मुलांना, त्या कद्रूची मुलं म्हणजे हे सगळे सर्प जे आहेत ते तिची मुलं असतात, तर त्या सगळ्या सर्पांना अशी आज्ञा करते की तुम्ही ताबडतोब जाऊन त्या घोड्याच्या सर्वांगाला वेढून टाका आणि त्या पांढऱ्या शुभ्र घोड्याचा रंग काळा दिसेल असं बघा. आणि मग थोड्या वेळानंतर ते सगळे जे सर्प आहेत त्या घोड्याच्या अंगाला अशा प्रकारे लपेटून टाकतात की तो पांढरा शुभ्र घोडा जो आहे तो काळ्या रंगाचा दिसू लागतो. आणि हे विनता आणि ह्या कद्रू ह्या दोघी तो रथ जवळ आल्यानंतर बघतात तर खरंच तो जो पांढरा शुभ्र घोडा आहे तो काळसर रंगाचा दिसत असतो. आणि मग ती कद्रू म्हणती त्या विनताला की तुला आता माझी दासी व्हावं लागेल आणि त्याचबरोबर तुझ्याच पाठीवर बसून मी प्रवास करणार, असं म्हटल्यानंतर तिला त्या विनताला खूप वाईट वाटतं. पण तिथं तिचा मुलगा जो आहे गरुड तो तिथे येतो आणि तो आईचा असा दुःखी चेहरा बघून आईला विचारतो की तू आज अशी उदास दुःखी का दिसत आहे, काही घडलंय का, तुला कोणी काही बोललंय का.
मग त्यावेळेला तो म्हणतो की आमच्यासारखी बलवान मुलं असताना तू उदास राहणं हे काही चांगलं नाहीये, तर तू जे काही घडले आहे ते तू मला सांग. मग त्यावेळेला ती जी घडलेली हकीकत आहे ती सगळी त्या गरुडाला सांगते. आणि मग गरुडाला अतिशय वाईट वाटतं. तो म्हणतो की ठीक आहे, मी ध्रुव मातेकडे जातो आणि तिला प्रार्थना करतो की तुला या दास्यत्वातनं मुक्त करण्यासाठी मला काय करावं लागेल. आणि तो त्या कद्रू मातेकडे जातो आणि म्हणतो की माझी आई तुमच्या दास्यत्वातून मुक्त करण्यासाठी मला काय केलं पाहिजे हे तुम्ही सांगा. त्यावेळेला ती कद्रू माता म्हणते की तू स्वर्गातून जाऊन अमृत घेऊन ये आणि ते माझ्या मुलांना दे, मगच तुझ्या आईला मी माझ्या दास्यत्वातून मुक्त करेन. हे ऐकून गरुड जो आहे तो लगेच नंदनवनात जातो आणि तिथला अमृत कलश घेऊन येतो आणि आपली जी आई आहे सावत्राई कद्रू, तर तिच्याकडे तो सुपूर्द करतो. मग ती कद्रू जी आहे त्या गरुडाच्या आईला म्हणजे विनताला दास्यत्वातून मुक्त करते. आणि मग त्या सर्वांचं आपलं जे काही आहे ते आता अमृत कलश जो आहे तो आपल्या जवळ आलेला आहे, तर आपण आता ह्यातलं अमृत प्राशन करू अशा विचारामध्ये ते कद्रू आणि ते सगळे सर्प बसलेले असतात. पण तेवढ्या इंद्राला ही गोष्ट कळते की आपल्या नंदनवनातला हा अमृत कलश जो आहे हा गरुडाने खाली पृथ्वी तलावर नेलेला आहे. आणि ते बघून तो संधी साधून तो आश्रमामध्ये येतो आणि तो अमृत कलश पुन्हा तो स्वर्गात घेऊन जातो. पण तिथं जे गवत पडलेलं असतं, कुश नावाचं जे गवत पडलेलं असतं, त्या गवतावर थोडंसं ते अमृत जे आहे ते पडलेलं असतं. आणि मग ते जे सर्प आहेत ते सर्प ते अमृत चाटण्याचा प्रयत्न करतात त्या गवतावर पडलेलं. आणि ते गवत जर असं कडक असं असल्यामुळं त्यांची जीभ जी आहे सर्पाची ती थोडीशी कापली जाते. आणि मग त्याच्यामुळं सगळी सर्पजात जी आहे त्या सर्पजातीची जीभ जी आहे अशी दोन त्याची दोन टोकं असली की कापल्या गेल्यासारखी असती ती. तर त्या दोन टोकामध्ये ती जी आहे ती त्यांची जीभ जी आहे ती कापली गेल्याचं आपल्याला आजही दिसतं. ते तर हे असं जे आहे ते सर्पसत्र जेव्हा चालू असतं तर त्यावेळेला त्या सर्पांची आहुती तिथं पडत असती. आणि त्या यज्ञामध्ये वासुकी वगैरे सगळेच देवता सगळेच जे आहे ते ब्रह्माजींच्या जवळ जातात आणि म्हणतात की आम्हाला ह्या सर्पसत्र जे करतो आहे राजा, तर त्याच्या यज्ञामध्ये आहुती पडण्यापासून आम्हाला वाचवा अशी ते ब्रह्माजींना प्रार्थना करतात. त्यावेळी प्रसन्न असलेले ब्रह्माजी त्यांना सांगतात की जरत्करू नावाचे जे महामुनी आहेत तर त्यांना वासुकीची बहीण जी आहे जरत्करू नावाचीच तिच्याशी लग्न करा तिचं. आणि मग त्या दोघांपासून जो मुलगा होईल तो आस्तिक नावाचा होईल आणि तो तुम्ही त्या सर्प यज्ञामध्ये जे तुमची आहुती पडतीये त्याच्यापासून तो थांबेल. आणि मग हे ब्रह्माजींचं कल्याणकारी सगळं बोलणं ऐकून वासुकीची बहीण जी आहे जरत्करू नावाची तर ती त्या जरत्करू मुनींना समर्पित करतात. आणि जरत्करूची अट पण पूर्ण होते, कारण माझ्याच नावासारखी मनमिळावू अशी स्त्री मला पत्नी म्हणून जर मिळाली तर मी आनंदाने गृहस्थाश्रम स्वीकारेन असं ते म्हटलेले असतात. त्याप्रमाणे त्यांना त्यांची अट पूर्ण होते. आणि मग ते समान नावाचं हे दाम्पत्य आनंदाने संसार करत आपलं आयुष्य जगायला लागतं. आणि त्या जरत्करू जे आहेत मुनी ते म्हणतात की जर तू माझ्या मनाविरुद्ध जर एखादी गोष्ट केलीस तर मात्र मी तुला सोडून देईन. असं म्हटल्यानंतर ती पत्नी जी आहे जरत्करू नावाची ती पण म्हणते ठीक आहे, मी तुमची मर्जी सांभाळतच सगळं आयुष्य माझं व्यतीत करेन आणि तुमचा संसार मी सांभाळेन असं म्हणत ते दोघं तिथं अतिशय आनंदाने संसार करायला लागतात. एके दिवशी काय होतं, ते मुनी त्यांना झोप लागते आणि वेळ संध्याकाळची असते. संध्याकाळ झाली तरी ते उठत नाहीत. साधारणपणे संध्याकाळच्या काळी कुणीही झोपू नये असं एक शास्त्र आहे. तर ते जरत्करू जी आहे तिला ते वाईट वाटायला लागतं. ती म्हणती की आपली संध्या वंदना करणारा आपला हा नवरा आणि संध्याकाळची वेळ झाली त्याला झोप लागली आहे, पण मी आता जर झोपेतनं यांना उठवलं तर ते नक्कीच माझ्यावर रागवतील आणि त्यांना झोपेतनं उठवलं म्हणून ते कदाचित मला सोडूनही देतील, तर मी आता काय करू. अशा विचारामध्ये ती असतानाच शेवटी ती असा विचार करते की काय व्हायचं ते होऊ दे, पण आपलं धर्मशास्त्र जे आहे त्याप्रमाणे माणसाने जगायला पाहिजे. त्यामुळं ती म्हणते त्यांना झोपेतनं जागा करते. आणि स्वाभाविकच तिच्या मनात जी शंका असते तीच खरी होती आणि ते झोपेतून जागे होतात पण रागवतात आणि म्हणतात की तू माझी झोपमोड केलीस, आता मला तुझा अतिशय राग आलेला आहे, त्याच्यामुळे मी तुझा त्याग करत आहे. तू तुझ्या भावाच्या घरी म्हणजे वासुकीच्या घरी निघून जा. भाऊ वासुकी हा तुझा नक्की सांभाळ करेल.
त्याप्रमाणे ती आपल्या भावाच्या घरी निघून जाते. जरत्कारू नावाची पत्नी जी आहे ती भावाच्या घरी, वासुकीच्या घरी निघून जाते आणि भाऊही तिचा अतिशय आनंदाने ठीक आहे म्हणून सांभाळ करतो. पण त्या दरम्यान ती एका बालकाला जन्म देते, त्याचं नाव असतं आस्तिक. आणि हाच आस्तिक पुढे मोठा होतो. तेच आस्तिक मुनी म्हणून जेव्हा जन्मेजय राजाचा सर्पसत्र यज्ञ चाललेला असतो, तो थांबवण्यासाठी ते तिथे जातात आणि राजा पण त्यांच्या शब्दाला मान म्हणून त्या आस्तिक मुनींचा सत्कार वगैरे करून तो यज्ञ थांबवतो आणि निरपराध सर्पांची हत्या पण त्यावेळेला थांबली जाते. तर व्यासमुनी जे आहेत ते अशा अनेक प्रकारच्या शंका ज्या राजाला येत असतात त्या शंकांचं उत्तर देण्यासाठी या कथा सांगत त्याच्या मनाला शांती कशी मिळण्याचा विचार करत असतात. राजा जन्मेजयांच्या पूर्वजांची महाभारत ही कथा आपण थोडीफार आता ऐकलीच आहे. अनेक दानधर्म करून झाले, मुनिजनांचा सत्कार केला, पूजा केला, त्याच्यानंतर दान धर्म केले, पण तरी पण राजाचं मन हे अशांतच असतं. त्यावेळी व्यासमुनी सांगतात की सर्वस्व देणारी भगवती दुर्गा माता देवीचं पूजन केल्याने वंशवृद्धी होते, आपल्या राज्याला स्थिरता प्राप्त होते. त्यामुळं हे राजन, तुम्ही विधिविधानपूर्वक देवी यज्ञ करून श्रीमद देवी भागवत महापुराण ऐका. भवसागर तरुण जाण्यासाठी अत्यंत पवित्र अशी ही कथा मी आपणास सांगेनच, ज्यामुळे आपल्याला शांती लाभेल आणि आपल्या पितरांचीही मुक्ती होईल. जो हे पुराण वाचेल, ऐकेल, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, असं स्वतः मा भगवतीने भगवान विष्णूंच्या समक्ष सांगितलेले आहे. माता भगवतीचे अनुष्ठान असेल तर माणूस ज्ञानवान, सौभाग्यशील आणि धन्य होतो, असे हा ग्रंथ आपण सर्वांना सांगत आहे. अशा प्रकारे दुसरा स्कंद जो आहे तो आपला पूर्ण झालेला आहे. आता पुढील भागात आपण तिसरा स्कंद जो आहे त्याच्याबद्दल आपण त्याचं विवेचन आपण ऐकूया. झालेली ही कथा, हा कथा भाग आपण मा भगवतीच्या चरणी अर्पण करू आणि आजचा भाग आपण इथेच थांबू. ओम श्री जगदंबार्पण.